शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. मला एक खरंच खूप मनात राहून गेलं होतं. ह्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की पोटशाखा बंद करा. पोटशाखेमुळे काय होतं की मुलामुलींना पाहिजे तसं स्थळ भेटत नाही, ठराविकच असतात. तुमची मुलं मुली शिकलेली आहेत, त्या मापाचं स्थळ भेटण्यासाठी पोटशाखा बंद करावी लागेल. ओन्ली धनगर हा कोणताही धनगर असो, त्याचा समाज धनगरच आहे ना. मग तुम्हाला काय हरकत आहे पोटशाखा बंद करणे? बंद करा पोटशाखा. हे कुट्टेकर लोक आहेत ते काय समजतात, धनगरच आहेत ना. लावती वेळी तुम्ही कुट्टेकर धनगर म्हणूनच लावता ना. मग तुम्ही धनगरच बोलायला काय आणि धनगरच मानायला काय? कुट्टेकर काय ब्राह्मण आहेत का कोण आहे? तुम्हाला राग आला तरी चालेल. तुमच्या मुलामुलींचे लग्न विलंब होतो आहे, पाहिजे तसं स्थळ मिळत नाही. म्हणून मला हे कळकळीचं विनंती आहे. आणि म्हणून मला कुणाचं मन दुखवायचं नाही आहे, पण मला बोलावंसं वाटतं की तुमची मुलं काय आणि माझी मुलं काय. आणि ती पूर्वीची लोक कसे मुलं मुली शिकत नव्हती तेव्हा तुझं मला दे, माझं तुला घे, असं साटेरोटे चालत होते. पण आता तसं नाही आहे ना. आपली मुलगी शिकले, त्या मानाने मुलगा भेटायला पाहिजे तिच्या लेवलचा. तर तुम्ही पोटशाखा बंद करा. ओन्ली धनगर. आणि मुलांनी पण मी सांगते की मुलांच्या पालकांनी पण असं केलं पाहिजे. आपला मुलगा शिकला, आपल्या मुलाची या लेवलची मुलगी भेटली पाहिजे. तर तुम्ही पोटशाखा बंद करा. धनगर हा धनगरच आहे. तर तुम्ही धनगरच्या कोणत्याही शाखेतली मुलगी करू शकता. कुट्टेकर लोकांना मी खरंच हात जोडून विनंती की तुमचं कुट्टेकर बंद करा. तुम्ही काय म्हणता की मी आता मला कॉल येतात की आम्ही कुट्टेकर आहे, कुट्टेकर भेटतील का? तर मी समजून सांगते की तुम्ही कुट्टेकरचं आता बंद करा, पोटशाखा बंद करा. आता आमचे कसं बाकीचे धनगर सर्व ॲडजस्टमेंट करत आहेत. झेंडे धनगर, बंडी धनगर, हाटकर आहेत, खूप काय आहेत. पण ते ॲडजस्ट करत आहेत की आम्हाला धनगरपैकी कोणतीही मुलगी किंवा मुलगा चालेल. मग कुट्टेकर लोकांनी काय असं की पंत केला आहे का की आम्ही पोटशाखाच सोडणार नाही म्हणून? तुमची जुनी माणसं ऐकत नाहीत. जुनी माणसं पूर्वी शाळा पण शिकू देत नव्हती, पण तुम्ही तुमच्या मुलामुलींना शिकवलीत ना शाळा. तसं त्यांना समजून सांगा, मुलामुलीचं चांगलं व्हायला पाहिजे, तर आपल्याला पोटशाखा बंद केल्या पाहिजेत. धन्यवाद. चुकलं असलं तर मला माफ करा, पण हे पूर्ण लक्षात ठेवा. मी तुमच्या फायद्याचं बोलते. चला मग.